जी करुणाजी, एक आणखी एक महत्वाची या सगळ्यामध्ये बातमी आहे ती मी तुम्हाला सांगते की धनंजय मुंडे यांच्या वकिलाकडून एक स्पष्टीकरण या सगळ्यामध्ये आलेलं आहे। तर कोर्टाला घरगुती हिंसाचाराचा कोणताही पुरावा मिळाला नाही। धनंजय मुंडे यांच्या वकिलाने हे स्पष्टीकरण दिलेलं आहे। फक्त आर्थिक परिस्थिती पाहता कोर्टाने पोटगी देण्याचे आदेश दिलेले आहेत। करुणा यांच्यासोबत लिव्ह इन मध्ये राहत होतो, धनंजय मुंडेंकडून आधीच मान्य करण्यात आलेले। तर हे धनंजय मुंडे यांच्या वकिलाने हे स्पष्टीकरण आता TV9 कडे पाठवलेलं आहे। तर यावर तुम्हाला काय म्हणायचे? हा, ऐका मी बोलते, जे त्यांचे वकील आहे ना, त्यांचे वकीलचं ते म्हणणं आहे ना की लिव्ह इन रिलेशन मध्ये होती, हे होती, पण माझ्याकडे जे पुरावे आहे ते मी कोर्टाला दिलेला आहे। त्याबद्दल कोर्टाने हे निर्णय दिलेला आहे। वकील जज नाही आहे, जज वेगळे आहे। न्यायाधीश साहेबांनी, मान्य न्यायालयाने मला हे निकाल दिलेला आहे। आणि जे हिंसाचार आहे त्यासाठी आमची 20 तारीख कोर्टाने दिलेली आहे। त्यावेळे मी 20 तारखेला सगळे पुरावे आणि सगळे एव्हिडन्स पेश करणार आहे कोर्टाकडे। त्या गोष्टीवरती जे डोमेस्टिक व्हायलन्स आहे त्याच्यावरती आमचा केस आता राहिलेला आहे, ते आता पुढे चालणार आहे। 20 तारीख त्याची डेट आहे, त्याबद्दल मी त्यावेळे बोलणार आहे। करुणाजी, त्यांनी असं म्हटलंय की तुमची आर्थिक परिस्थिती बघून तुम्हाला पोटगी देण्याचे आदेश दिलेले आहेत। तुमची आर्थिक परिस्थिती बघून तुम्हाला पोटगी देण्याचे आदेश दिलेत असं धनंजय मुंडे यांचे वकील म्हणतायत। कोर्टाने काय म्हटलं? तुम्ही म्हणताय की कोर्टाने पहिली पत्नी म्हणून मान्य केलेलं आहे आणि मग पोटगी दिलेली आहे। हा, कोर्टाने मान्य केलेलं आहे, मान्य केलेलं आहे कोर्टाने। आणि हे माझी विजय आहे।